नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 6वी विषय गणित प्रकरण दुसरे कोन यातील सराव संच 2 सोडवणार आहोत. प्रश्न पहिला आहे, जोड्या लावा. अ गट दिला आहे तुम्हाला कोनाचे माप 180 अंश, 240 अंश, 360 अंश आणि 0 अंश. कोनाचा प्रकार शून्य कोन, सरळ कोन, प्रविशाल कोन आणि पूर्ण कोन. आता 180 अंश म्हणजे सरळ कोन, फक्त यातलं उत्तर शोधून तुम्हाला इथे लिहायचं आहे. 240 अंश म्हणजे हा प्रविशाल कोन आहे. प्रविशाल कोन म्हणजे काय की ज्या कोणाचे माप 180 अंशापेक्षा जास्त आणि 360 अंशापेक्षा कमी असते त्याला प्रविशाल कोन म्हणतात. म्हणून हा 240 अंश प्रविशाल कोन आहे. 360 अंश पूर्ण कोन आणि 0 अंश म्हणजे शून्य कोन. प्रश्न दुसरा, खाली कोनांची मापे दिली आहेत, त्यावरून प्रत्येक कोनाचा प्रकार लिहा. 75 अंश, आता या कोनाचं माप 90 अंशापेक्षा कमी आहे म्हणून हा लघु कोन आहे. 0 अंश म्हणजे शून्य कोन. 215 अंश म्हणजे 215 हे 180 अंशापेक्षा जास्त आणि 360 अंशापेक्षा कमी आहे म्हणजे हा प्रविशाल कोन आहे. 360 अंश पूर्ण कोन, 180 अंश सरळ कोन, 120 अंश म्हणजे 90 अंशापेक्षा जास्त आणि 180 अंशापेक्षा कमी आहे म्हणजे हा विशाल कोन आहे. 148 पण 90 अंशापेक्षा जास्त आणि 180 अंशापेक्षा कमी म्हणून हा विशाल कोन आहे. 90 अंश म्हणजे काटकोन. अशा पद्धतीने तुम्हाला जोड्या लावा येऊ शकतं किंवा कोनांची मापं दिली असतील तर त्याच्यावरनं कोनांचा प्रकार लिहासुद्धा परीक्षेला येऊ शकतो. प्रश्न तिसरा, आता आपण कोनांची मापं दिली असताना कोनांचा प्रकार आपण लिहिला. आता इथं आकृत्या दिल्या आहेत आणि त्या आकृत्यांचं त्या कोनांचं जे माप आहे ते साधारणतः किती आहे यानुसार आपल्याला कोनाचा प्रकार लिहायचा आहे. आता हा पहिला कोन आपल्याला दिला आहे, हा लघु कोन आहे कारण एक आडवी आणि एक उभी म्हणजे हा काटकोन असतो आणि त्याच्यापेक्षा हा कोन लहान आहे म्हणजे या कोनाचं माप 0 अंशापेक्षा जास्त आणि 90पेक्षा कमी आहे म्हणून हा लघु कोन आहे. हा काटकोन आहे. इथं काटकोनाची खूण दिलेलीच आहे. नंतर आता हा कोन सी जो प्रश्न आहे, आकृती आहे, तर हा बाहेरून कोन दाखवला आहे. बाहेरून कोन म्हणजे हा प्रविशाल कोन आहे. जर हा आतून दाखवला असता, कारण कोनाची तुम्हाला बाण कुठं दाखवलेला आहे त्यावरून कोन लिहायचा आहे. आता हा बाण जर आत दाखवला असता तर हा विशाल कोन आला असता, पण हा बाहेर दाखवलेला आहे म्हणजे हा प्रविशाल कोन आहे. पुढचं डी आकृती आहे, हा सरळ कोन आहे. नंतर शून्य कोन, दोन्ही किरण एकमेकांवरती आहेत म्हणजे हा इथं कोणत्याही प्रकारचा कोन झालेला नाही म्हणजे हा शून्य कोन आहे. आणि एफ आकृती आहे, पूर्ण कोन. इथं आपल्याला राऊंड दाखवला आहे म्हणजे इथं आपण हा जो किरण आहे हा पूर्ण फिरून पुन्हा याच्यावरच आलेला आहे म्हणजे हा इथं गोल दाखवला आहे आपल्याला म्हणजे हा जो कोन आहे हा पूर्ण कोन आहे. प्रश्न चौथा, कोन मापकाच्या साहाय्याने लघु कोन, काटकोन व विशाल कोन काढा. आता आपल्याला लघु कोन, काटकोन व विशाल कोन काढायचा आहे. आता लघु कोन, काटकोन, विशाल कोन या कोनांचं माप किती आहेत ते आपण आत्ताच बघितलेलं आहे. तर त्या कोनांच्या मापांवरून म्हणजे इथं आपल्याला माप दिलेलं नाही, पण लघु कोनाचं माप किती असतं तर 0 अंशापेक्षा जास्त आणि 90 अंशापेक्षा लहान किंवा 90 अंशापेक्षा कमी माप असतं. मग 90 अंशापेक्षा कमी असलेला कोणताही कोन तुम्ही काढू शकता म्हणजे 30, 60, 20, फक्त 90पेक्षा कमी काढायचं आहे. मग आता कोन काढताना आधी एक रेषाखंड काढा. हे रेषाखंडाचे 2 अंत्यबिंदू आहेत. कोणत्या पण एका बिंदूवरती, हा डाव्या बाजूचा, हा उजव्या बाजूचा, कोणत्याही एका बिंदूवरती तुम्ही कोनमापकाचा केंद्रबिंदू ठेवा.
कोनमापकावरती प्रत्येक संख्या ही 2-2 वेळा असते, त्याच्यामुळे कोणतीही संख्या घेऊन आपल्याला चालत नाही, कारण तो कोन चुकीचा होऊ शकतो. तर या रेषाखंडावरती जो शून्य आलेला आहे त्या शून्यापासून मोजायचं आहे. म्हणजे आपण डाव्या बाजूला ठेवलं म्हणून उजव्या बाजूच्या शून्याकडे आपल्याला मोजायचं आहे. मग तुम्ही कितीही 90 अंशापेक्षा लहान कितीही तुम्ही काढू शकता. मग 0, 10, 20, 30, 40, समजा आपण 50 घेऊया. आता हा कोन एवढा काढला तरी चालेल किंवा तुम्ही छोटा काढला तरी चालेल, कारण किरणांच्या लांबीवरती कोन ठरत नाही. म्हणून ह्या कोणाचं माप आपण काढलेलं आहे 50 अंश. आता पुढचा आहे काटकोन. ह्या बिंदूवरती डाव्या बाजूच्या बिंदूवरती आपण कोनमापकाचा केंद्रबिंदू ठेवला. ही शून्याची रेषा बरोबर त्या रेषाखंडावरती ठेवायची आहे आणि 90 अंश एकच असतो. 90 मध्यभागी असल्यामुळे एकच असतो. 90 अंशाचं कारण काटकोन आहे, काटकोनाचं माप हे 90 अंश असतं, म्हणून आपल्याला 90 अंशाला खूण करायची. दोन्ही बाजूला इथं बाण दाखवा. हा झाला काटकोन. आता पुढचा कोन आपल्याला काढायचा आहे विशाल कोन. कोनमापकाचा केंद्रबिंदू प्रत्येक वेळेस डाव्या बाजूलाच ठेवला पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही उजव्या बाजूलासुद्धा कोनमापकाचा केंद्रबिंदू घेऊ शकता. मग आपण आता ही समजा आता उजव्या बाजूला ठेवून बघूया. आता हा उजव्या बाजूला आपण कोनमापकाचा केंद्रबिंदू ठेवला म्हणून डाव्या बाजूकडच्या शून्याकडनं आपल्याला मोजायचं आहे. आता विशाल कोणाचं माप किती असतं तर 90 अंशापेक्षा जास्त आणि 180 अंशापेक्षा कमी असतं. मग 90पेक्षा जास्त आणि 180पेक्षा कमी अशी कोणतीही संख्या तुम्ही घेऊ शकता. मग आता इथं 90 तर आहेच, त्यापेक्षा आपल्याला जास्त घ्यायचं आहे. मग 100, 110, 120, 115 तुम्ही कितीही घेतलं तरी चालेल. आपण 115 या ठिकाणी घेतलेलं आहे. बाणाचे टोक द्यायला विसरू नका. हा कोन आहे 115 अंशाचा. याप्रमाणे कोनमापकाच्या साह्याने आपल्याला कोणताही कोन काढता येतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.